घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। पुण्याच्या समृद्ध खाद्य संस्कृतीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शौकीन फॅमिली पान या ब्रँडने विस्ताराच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे। पुण्यातील नॉनस्टॉप येथून सुरू झालेल्या या लोकप्रिय उपक्रमाची 28 मार्च 2026 रोजी खेड शिवापूर येथे नव्या शाखेच्या उद्घाटनाने आणखी भर पाडली। पुणे बेंगलोर महामार्गावरील हॉटेल जगदंबा परिसरात ही शाखा सुरू करण्यात आली आहे। शौकीन पानची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे येथे उपलब्ध असलेली सर्व पाने 100% तंबाखू मुक्त असून ती नैसर्गिक घटकापासून तयार केली जातात। त्यामुळे आरोग्यदायी, सुरक्षित आणि आधुनिक पर्याय म्हणून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। सन 2005 मध्ये उद्योजक शरद मोरे यांनी सुरू केलेल्या या ब्रँडने पारंपरिक पानाला डेझर्ट पान म्हणून नवी ओळख दिली आहे। बदलत्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन शौकीन पान आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध असून भविष्यात महाराष्ट्रासह देशभरात विस्तार करण्याचा कंपनीचा मानस असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नमस्कार, मी भार्गव शरद मोरे, शौकीनचा सध्या युवा संचालक। आमचं विजन असं आहे की आम्ही शौकीनमध्ये असं काम करू की नॉन स्पिटेबल, नॉन टबॅको। सो त्यामध्ये आम्ही आता हळूहळू मॉडर्नाइज मध्ये, वेंडिंग मशीन्स मध्ये, परत आता आम्ही पान बाईक लॉन्च करतोय, जे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात, जे की अगदी एक वडीसारखं असतं, खाल्ल्यानंतर तुरंत विरघळतं। हॅलो, मी भूषण शरद मोरे आणि सध्या शौकीनचा युवा संचालक। सो बेसिकली आमच्या वडिलांनी हा व्यवसाय 2005 पासून सुरुवात केली। सो काळाप्रमाणे आम्ही त्यामध्ये भरपूर मॉडिफिकेशन्स करायचा प्रयत्न चालू आहे। टेक्नॉलॉजीला धरून कसं पुढे जाता येईल यावरती आमचं जोरात काम चालू आहे। आणि आता सध्या वेंडिंग मशीन हा जो प्रोजेक्ट आहे यावरती आम्ही थोडा जास्त सर्वे करून अजून उत्तम टेक्नॉलॉजी त्यामध्ये कशी आणता येईल यावरती आमचा फोकस चालू आहे। एव्हाना आमच्या आता आउटलेट चेन जी आहे ती पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, जेणेकरून रोजगार प्राप्तीची पण आम्हाला थोडीशी सेवा करता येईल। आणि अजून पान जे कन्सेप्ट आहे त्या पान या कन्सेप्ट मध्ये आउट ऑफ मध्ये जाऊन तिथल्या लोकांसाठी आम्हाला काय करता येईल त्याच्यावरही आता सध्या फोकस केला आहे। आरोग्यासाठी चांगले आहे का? येस, डेफिनेटली। कारण आधी जुन्या काळामध्ये सगळ्यात जास्त औषधं ही पानाच्या थ्रू दिली जात होती आणि ती बॉडीमध्ये पटकन प्रमाणामध्ये मिसळली जायची। कारण आपली जी हे आहे लाळ आहे त्यामध्ये पानाचं मिश्रण होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक आहे, कारण पानामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण आहे। त्यामुळे या गोष्टी पहिल्या औषधासाठी वापरल्या जात होत्या। आता पुण्याच्या बरोबर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमध्ये काही जाण्याचा विचार आहे, काही प्लॅनिंग केलेलं आहे का? येस, डेफिनेटली। आम्ही सध्या सिटी एरियाच सध्या टार्गेट करतोय। आम्ही ग्रामीणमध्ये काम करत होतो, पण आता आम्हाला असं वाटतं की सध्या सिटीचा जो ऑरा बघता सिटीमध्ये आता पहिला फोकस करणं फार गरजेचं आहे। हे सगळं करताना आता जग पुढे चाललेलं आहे। एक्झॅक्टली। लोक विदेशात आपले आउटलेट सुरू करतात। येस। असं काही दुबई, सिंगापूर, अमेरिका वगैरे असं काही योजना आहे की किंवा काही वर्षांनी तिथं जायचं काही? डेफिनेटली। प्रत्येक व्यवसायामध्ये प्रोग्रेस शिवाय यश मिळत नाही, त्यामुळे प्रोग्रेस करणं फार गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की आता आम्ही दुबईचा प्रोजेक्ट फार मोठ्या प्रमाणावर चालूच आहे आमचा। माझा लहान भाऊ जो आहे भार्गव, तो पान बाईट त्यांनी आता नवीन प्रोडक्ट चालू केलंय। सो आता आमचं दुबईला लगेच थोड्या महिन्यांमध्येच काम चालू होईल आणि आमचं पानाचं जे वेंडिंग मशीन आहे तेही लवकरच आम्ही दुबईमध्ये चालू करूया। येस, थँक्यू सर। माझं नाव शरद दत्तात्रय मोरे। आमचा हा पानाचा व्यवसाय 1986 पासून चालू झाला। 86 मध्ये छोटंसं दुकान होतं माझं। त्यानंतर मग 86 नंतर 2005 मध्ये आम्ही हे शौकीन कन्सेप्ट तयार केली आणि त्यातून पुढे वाटचाल करत असताना फॅमिली इन्व्हॉल्व झाली आणि जवळजवळ 90% आहे फॅमिलीने पुढे सर्वाइव्ह केलं
व्यवसाय आणि मी फक्त त्याच्यावर सगळी मॅनेजमेंट बघतो. आम्ही हेल्पफुली कामामध्ये मास्टर आहोत. सर तुम्ही शॉकिन मध्ये म्हणजे जे दुकान सुरू केलं तर त्याच्यामध्ये आणि इतर पान शॉप जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये शॉकिंगच्या दुकानामध्ये काय खासियत आहे पान शॉप? आमच्या पान शॉपच्या व्यवसायामध्ये खासियत म्हणजे आम्ही लहान मुलांपासून तर 95 वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत पूर्णपणे हेल्दी काम करतो. पुण्यात आता किती ब्रांचेस आहे आणि पुढे त्याचा काही विस्तार वगैरे करण्याची काही योजना आहे का? हा, खूप चांगला प्रश्न आहे. पुण्यामध्ये आता माझे 8 आउटलेट झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 4 माझे होम शॉप आहेत. इतरांना पण या व्यवसायामध्ये आणू इच्छितो, तशी वाटचाल चाललेली आहे आमची. उत्तर मुलं पण वाढवतील आणि मी पण त्यांना सपोर्ट करेल. साधारण किती प्रकारचे पान तुम्ही म्हणजे तुमच्या शॉपमध्ये? आमच्या शॉपमध्ये खूप प्रकारचे पान आहेत. साधारण चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये आमची 9-10 प्रकार आहेत. एक आम्ही नवीनच आता एक प्रोडक्शन लॉन्च केलं आजच ह्या ओपनिंगच्या दिवशी. त्याचं नाव आहे पान बाईट. पान म्हणलं की तुम्ही किती जरी जेवले तरी ते जेवण पचवायचं काम हे पान करत असतं आणि हे आता नाही करत तर ते युगानुयुगे करत. पान ही एक अशी निसर्गाची देण आहे की तुम्ही खाल्लेलं पचवायचं काम ते खूप छानरित्या करतं. त्याकरता लग्न कार्यालय, चांगल्या शुभ गोष्टीच्या टायमाला, काही अशुभ गोष्टीच्या टायमाला सुद्धा पानाला हे खूप महत्व आहे. आणि त्या पद्धतीने लोक आम्हाला प्लॅटफॉर्म देत आहेत. आम्ही त्याच्यावर छान प्रकारे परफॉर्मन्स करतो. अगदी 5 स्टार मध्ये सुद्धा आमचं पान स्टॉल लावला जातो आणि हेल्पफुली काम करणं हे आमचं दायित्व आहे. तुमच्या पानांची रेंज काय आहे? साधारण आमच्या पानांची रेंज अशी आहे की समोर कंझ्युमरनी सांगितलं, अगदी लहानात लहान माणसाने जरी पानाची ऑर्डर दिली तरी आम्ही त्यांच्या कॅपॅसिटीनुसार बनवतो. आणि जर VIP असेल 5 स्टार मध्ये तर अगदी सोन्याचं चांदीचं वर्क लावून छान पान देतो आम्ही त्यांना. तसं कॉस्टिंग काय मायने पकडत नाहीये. आम्हाला प्रत्येक कंझ्युमर हा आमचा देवता आहे. त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही पानं तयार करतो. तरी तुम्ही शहरातल्या पान शॉकिंग आणि फॅमिलीला काय आवाहन? प्रत्येकाने पान दिवसातून कमीत कमी 3-4 वेळा खावं. त्यांनी तुमचं हेल्थ चांगलं राहील. त्यांनी शौकीनचं काम एवढंच आहे की लहान मुलांपासून तर अगदी 90-95 माणसं वयाच्या वयोवृद्धापर्यंत पोहोचणे. माझ्याकडे पुरंदरे हे शेवटच्या 2 महिन्यापूर्वी येत होते आजारी असले तरी. एक मिनिट. म्हणजे खाणं एक काही ची नावं जर आठवत असेल, मग तो नगरसेवक असेल, पॉलिटिशियन असेल, बांधकाम व्यावसायिक असेल किंवा कुठल्याही थोड्या क्षेत्रातला एक थोडी 2-5 नावं असतील तर आता पुण्यामध्ये एक 2012-13 कार्यक्रम झाला होता पुण्यभूषण. तर तौफिक भाई कुरेशी यांच्या हस्ते मला ते पुण्यात पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि आम्ही हेल्पफुली काम करतो. पुरस्कार वगैरे मिळतच राहतो. आमचं काम फक्त सदैव लोकांना खुश ठेवणं, हेल्दी ठेवणं आणि त्यांना चांगले चांगले प्रोडक्ट हे जे त्यांच्या आरोग्याला चांगले हेल्पफुली आहेत हे करणं हाच आमचा व्यवसाय आहे. सर, आपल्या पानमध्ये काय काय एक चांगले इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो? पानामध्ये जो मसाला बनवला जातो त्यात आम्ही आता खूप चेंज केलेला आहे. आम्ही सुपारी वगैरे वापरत नाही, कारण का लहान मुलं असतात. त्यानंतर आम्ही कत्था चुना वापरताना सुद्धा ठराविक पानांनाच वापरतो, काही पानांना वापरत नाही. आम्ही ते सगळं आमच्या फूड टेक्नॉलॉजिस्ट कडनं सगळं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक प्रॉडक्ट बनवताना आम्हाला 3-3, 4-4 महिने त्याच्यावर काम करावं लागतं आणि नंतर ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतं.
माझं नाव लक्ष्मी. असं पकडा. माझं नाव लक्ष्मी आहे आणि आम्ही आधी घरात पानं बनवायचो, कार्यालयाची पानं. त्यामुळे आमची दोघींची पण खूप त्याला मदत व्हायची मुलं लहान लहान असताना. आता शौकीन झाल्यामुळं मी दुपारी असते दुकानात, 1 ते 5 वाजेपर्यंत मी दुकानात असते. त्यामुळं लेडीज आल्या ना की त्या म्हणतात की आजी तुम्ही इथं बसता, आम्हाला खूप आनंद होतो आणि त्यामुळं मग आम्ही येतो. आणि सुनबाई रात्री असते आणि त्याची आमची मदत त्यांना खूप होते आणि एवढीच इच्छा की ते आणखी पुढे जावे. मुक्ता शरद मोरे. मी 1995 पासून यांच्या बरोबर काम करते, त्यांच्या बिझनेस पार्टनर म्हणून. आणि आमच्याकडे ज्या महिला येतात ते जे महिला कधी पानाच्या व्यवसायात उतरल्या नाहीत त्या आमच्या दोघींकडे बघून त्या खुश होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही महिलांनी जास्त करून खाण्याची गोष्ट आहे, पण ते पुरुष प्रधान जास्त वापरली जाते त्याच्यामध्ये. ते हेल्दी म्हणजे काय असेल तर ते पान असणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही घरगुती पदार्थ जरी तुम्ही त्यात टाकून खाल्ले तरी तुमच्या हेल्थसाठी ते चांगले. तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने ह्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. जे मी पुरुष दिवसातून 4 वेळा पान खाते ना, तर महिलांनी कमीत कमी 2 वेळा तरी ते पान खावं. आणि माझं तर पूर्ण माझ्या फॅमिलीला पूर्ण सपोर्ट आहे आणि इथून पुढेही राहील. माझ्या मुलांबरोबर मी असणारच आहे, जसं माझ्या नवऱ्याबरोबर आहे तशी मुलांबरोबरच असणार आहे. आणि ऑल इन